नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील बेपत्ता युवक शादाब रज्जाक तांबोळी यांच्या खुनाचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केलाय। या प्रकरणात पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि मेव्हण्यासह एकूण 7 जणांना अटक केली आहे। 18 फेब्रुवारी 2026 रोजी शादाब तांबोळी बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील पडसूल शिवारातील नदीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, ज्याचे हातपाय बांधले होते। तपासात हा मृतदेह शादाब तांबोळी यांचाच असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांच्या तपासात मयताची पत्नी मुस्कान तांबोळी हिचे वृषभ वर्मा याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले। दोघांनी लग्न करण्यासाठी मयताचा काटा काढण्याचा कट रचल्याचे उघड झाले। सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करून शादाब यांना मनमाडमधील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलावून हातपाय बांधून खून करण्यात आला। त्यानंतर मृतदेहाला डंबेल्स बांधून नदीत फेकण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।